फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा खातं असणार आहे। बरीच प्रतीक्षा होती या खाते वाटपासंदर्भात आणि काही वेळापूर्वी बैठक सुद्धा झाली होती आणि खाते वाटप जाहीर झालेलं आहे असं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आणि ऊर्जा खातं असणार आहे। या अगोदर सुद्धा त्यांच्याकडे गृह खातं होतं। या अगोदरच्या टर्ममध्ये फडणवीस यांच्याकडे गृह खातं होतं आणि खाते वाटप जाहीर झाल्याचं पाहायला मिळते। बरीच प्रतीक्षा होती। सरकार बसल्यानंतर मंत्रिमंडळाचे सुद्धा शपथविधी सोहळा झाला, मात्र त्यानंतर खाती कोणाकडे जातात आणि खाती कोणत्या मंत्र्यांना मिळतात त्याची अपेक्षा होती, त्याची प्रतीक्षा होती, मात्र खाते वाटप जाहीर झाल्याची माहिती समोर येते आणि फडणवीस यांच्याकडे गृह खातं आणि ऊर्जा खातं आहे असंही कळतंय। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा खातं असल्याची माहिती। बावनकुळे यांच्याकडे महत्त्वाचं महसूल खातं गेलेलं आहे असंही कळतंय आणि अर्थ खातं अजित पवारांकडेच आहे। वर्षानुवर्षे अर्थ खातं हे अजित पवारांकडेच आहे आणि फडणवीस यांच्याकडे गृह खातं आणि ऊर्जा खातं असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं आलेलं आहे। या अगोदरच्या टर्ममध्ये सुद्धा नगर विकास खातं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे होतं। अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, बरीच प्रतीक्षा होती खाते वाटपासंदर्भात, अखेर खाते वाटप झालेलं आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर विस्तार झाल्यानंतर फडणवीस सरकारचं खाते वाटप कधी होणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती। आजच खरं तर काही मंत्र्यांकडून सांगण्यात येत होतं की आज रात्री उशिरापर्यंत खाते वाटप जाहीर होईल, मात्र आता जी आपल्याला माहिती मिळाली नाही, आपल्याकडे खरं तर यादी आहे त्यानुसार आता खाते वाटप जे आहे ते झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं जे आहे ते राहणार आहे, त्याचसोबत एनर्जी म्हणजे ऊर्जा खातं, त्याचसोबत इतर खाती जी आहेत ती देवेंद्र फडणवीसांकडे राहणार आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्बन डेव्हलपमेंट, हाऊसिंग आणि इतर जी आहेत ती खाती राहणार आहेत। तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं, जे अजित पवार यांच्याकडे मागच्या वेळी अर्थ खातं होतं ते त्यांना पुन्हा देण्यात आलंय। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं जे आहे त्याची जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे आपल्याकडे आता नुकती यादी आली आहे। राज्यपालांना खरं तर सकाळी पत्र पाठवलं होतं, ते पत्र आता आपल्या हाती लागलेलं आहे आणि फडणवीस सरकारचं खाते वाटप जे आहे ते इथे जाहीर झालं आपल्याला पाहायला मिळतंय। हसन मुश्रीफ यांच्याकडे मेडिकल एज्युकेशन खातं आहे, त्याचसोबत गिरीश महाजन यांच्याकडे देखील महत्वाच्या खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात आली आहे। गणेश नाईक यांच्याकडे वन खातं जे आहे ते देण्यात आलं आहे। आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसापासून खरं तर चर्चा होती की अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहणार का, मात्र यावेळी जी यादी आली त्यामध्ये अजित पवार यांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं जे आहे ते महत्वाचं, जे मागच्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं ते महसूल खातं भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर गुलाबराव पाटील यांच्याकडे वॉटर सप्लाय हे खातं आहे, तर दादा भुसे यांच्याकडे शिक्षण खातं आहे। अशी अनेक खाते जी आहेत ती महत्वाची आता वाटप करण्यात आलेली आहेत। हो सुशांत, 33 कॅबिनेट होते आणि 6 राज्यमंत्री पदासाठी शपथविधी सोहळा झाला होता। आणखी कोणकोणत्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळालेली आहेत? अगदी बरोबर आहे। आपण जर पाहिलं असेल तर 33 खरं तर कॅबिनेट आणि 6 राज्य असे 39 मंत्री होते। या ठिकाणी संजय सावकारे यांना टेक्सटाईल मिनिस्ट्री जी आहे ती देण्यात आली आहे। प्रताप सरनाईक यांच्याकडे ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री जी आहे ती देण्यात आली आहे। त्यामुळे परिवहन खातं नेमकं कुणाला मिळणार होतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ते आता प्रताप सरनाईक यांना देण्यात आली आहे। तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी मंत्रालयाची जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर उदय सामंत यांच्याकडे पुन्हा एकदा उद्योग खातं, मागच्या वेळी त्यांनी उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळली होती, तेच उद्योग खातं जे आहे ते त्यांना देण्यात आलंय। त्यासोबत मराठी भाषा याचं खातं जे आहे ते त्यांना देण्यात आलंय। पंकजा मुंडे यांच्याकडे एन्व्हायरमेंट हे खातं देण्यात आलं आहे। त्यामुळे जी आपल्याकडे यादी आली त्यानुसार महत्वाची जी खाती आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। निश्चित। तर आपण पाहतोय की राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। सुशांत, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। आपण जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं आलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून खातं मिळालं आहे। गणेश नाईक यांना वनमंत्री म्हणून खातं मिळालेलं आहे। गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस
यांना हे खातं मिळाले, गुलाबराव पाटलांना पाणी पुरवठा खातं मिळालेलं आहे. आपण जर पाहिलं सुशांत, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. बऱ्याच बैठका झाल्या, बऱ्याच चर्चा झाल्या. आज आत्तापर्यंत संध्याकाळपर्यंत बैठका चालू होत्या, बैठकांचं सत्र सुरू होतं. काय विचार केलाय सरकारनं ही खाते वाटप करताना? कारण की आपण जर पाहिलं तर या अगोदरच्या टर्ममध्ये सुद्धा बऱ्याच मंत्र्यांना 30 खाती देण्यात आलेली आहेत जी त्यांच्याकडे अगोदर होती. तर आपण पाहिलं आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा खातं देण्यात आलेलं आहे. आबिटकरांकडे आरोग्य खातं असणार आहे, तर कोकाटेंकडे कृषी खातं असणार आहे. बऱ्याच दिवसांपासून खाते वाटपाची प्रतीक्षा होती. पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं गेलेलं आहे आणि उदय सामंत यांना सुद्धा उद्योग मंत्री हे खातं मिळाले. चंद्रकांत पाटील यांना उच्च आणि तंत्र शिक्षण हे खातं मिळालेलं आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय खातं दिलेलं आहे. गणेश नाईक यांना वनमंत्री हे खातं मिळालंय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतील. एकनाथ शिंदे यांना नगर विकास खातं मिळालेलं आहे. अजित पवार बऱ्याच टर्म अर्थ खातं त्यांच्याकडे होतं, यावेळी सुद्धा त्यांच्याकडे अर्थ खातं आलं. चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल खातं मिळालेलं आहे. यावेळी आपण जर पाहिलं तर नागपूरमध्ये राजभवनावर 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. गुलाबराव पाटील यांचा सुद्धा समावेश, त्यांना सुद्धा पाणी पुरवठा खातं मिळालेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्त्वाचं महसूल खातं मिळालेलं आहे. आपण पाहतोय राज्याचं नगर विकास आणि गृहनिर्माण खातं एकनाथ शिंदेंकडे गेलेलं आहे. प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री म्हणून खातं मिळालेलं आहे. फडणवीसांकडे गृह आणि ऊर्जा खातं असणार आहे. बावनकुळेंकडे महत्त्वाचं महसूल खातं असणार आहे. पंकजा मुंडेंना पर्यावरण खातं मिळालेलं आहे. अर्थ खातं अजित पवारांकडेच आहे. जर व्यवस्थित आपण जर आशिष शेलार यांना सुद्धा माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून खातं मिळालेलं आहे. पंकजा मुंडेंकडे पर्यावरण आणि धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं आहे. आशिष शेलार हे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री असणार आहेत. गिरीश महाजन यांच्याकडे सुद्धा खातं असणार. जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास खातं देण्यात आलंय. विखेंकडे जलसंपदा हे खातं देण्यात आलेलं आहे. गोदावरी आणि कृष्णा नदी. गोगावलेंकडे रोजगार हमी खातं देण्यात आलंय. राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्री म्हणून खातं असेल. भरत गोगावलेंकडे रोजगार हमी खातं असणार आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्री हे खातं असेल. अतुल सावे यांचं सुद्धा ओबीसी विकास मंत्री म्हणून खातं असणार आहे. महायुती सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री असणार आहे, तर एकनाथ शिंदे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री आहेत. अजित पवार यांना अर्थमंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे. अशोक विखे आदिवासी विकास मंत्री आहेत. 39 मंत्र्यांनी ही नागपूरमध्ये राजभवनावर शपथ घेतली होती मंत्रिमंडळाची आणि त्यानंतर आता हे सरकारचं महायुतीचं खाते वाटप जाहीर झालंय. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद देण्यात आलेलं आहे. हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून खातं देण्यात आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्त्वाचं महसूल खातं मिळालंय. एकनाथ शिंदेंकडे नगर विकास खातं असणार आहे. अजित पवारांकडे अर्थ खातं कायम असणार आहे. धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं असणार. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं असणार आहे. आणि ग्राफिक्सवर सुद्धा आपण एक नजर टाकतोय. खाते वाटप जे जाहीर झालेलं आहे, गृह आणि ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे खातं. नगर विकास खातं एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं आणि महत्त्वाचं महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळे यांचं असणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे माजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आता ते मंत्री झालेले आहेत. हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री हे खातं मिळालेलं आहे. राज्य मंत्रिमंडळाचं महत्त्वाचं खाते वाटप जाहीर झालंय. चंद्रकांत पाटील यांना उच्च तंत्र शिक्षण म्हणून खातं मिळाल्याचं समजतंय. उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्री म्हणून खातं आलेलं आहे. नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खातं आलेलं आहे. उदय सामंतांकडे उद्योग मंत्री म्हणून ते झालेले आहेत. बरीच प्रतीक्षा होती या मंत्रिमंडळाच्या कोणाच्या पारड्यात कोणती खाती पडतात त्याची. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खातं आलेलं आहे. एकनाथ शिंदेंकडे नगर विकास खातं आलेलं आहे. बरेचसे जे मंत्री आहेत अगोदरच्या टर्ममध्ये त्यांच्याकडे ती खाती होती, त्यांच्याकडे पुन्हा महायुती सरकारनं ती जबाबदारी दिलेली आहे, सोपवलेली आहे. तीच खाती त्यांना पुन्हा देऊन आणि अशा प्रकारे महायुतीचं खाते वाटप राज्य मंत्रिमंडळाचं जाहीर झालेलं आहे.
आणि तेच तुम्ही पुढारी न्यूजवर पाहताय. आकाश फुंडकर यांचं सुद्धा नाव होतं. मकरंद जाधव यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन खातं आलेलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं, आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं आलेलं आहे. शिवेंद्रसिंह राजे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आलंय. मकरंद जाधव यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन केंद्राचं खातं आलेलं आहे. आकाश फुंडकर कामगार खातं. गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री पदाची जबाबदारी, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खातं आलेलं आहे. पंकजा मुंडे पर्यावरण मंत्री असणार आहेत. अतुल सावे ओबीसी विकास मंत्री असणार आहेत. उदय सामंत यांच्याकडे अगोदर सुद्धा उद्योग मंत्री म्हणून खातं होतं, त्यांच्याकडे पुन्हा ते खातं आलेलं आहे. आणि त्यानंतर नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं होतं, या अगोदर ते दीपक केसरकर यांच्याकडे होतं. संजय शिरसाट सुद्धा त्यांचं नाव होतं. सामाजिक न्याय विभागामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे. गोगावलेंकडे रोजगार हमी खातं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. विखेंकडे जलसंपदा हे खातं असणार आहे. भरत गोगावलेंकडे रोजगार हमी खातं असणार आहे. अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत. सुशांत, अधिकृत यादी आलेली आहे आपल्या समोर, ज्याची प्रतीक्षा होती बऱ्याच काळापासून. बऱ्याच चर्चा झाल्या, बऱ्याच बैठका झाल्या, त्यानंतर आज अधिकृत महायुतीचं खातेवाटप जाहीर झालंय. आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूयात यादी. आपण जर बघितलं असेल तर या खातेवाटपाकडे नजर टाकली तर भाजपकडे महत्वाची खाती राहिली. त्यामध्ये आपण बघितलं असेल तर गृह खातं असेल आणि ऊर्जा हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलंय. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण. अर्थात आपण जर पाहिलं असेल तर गृहनिर्माण खातं जे आहे ते याआधी भाजपकडे होतं. अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण होतं. आता याच खात्यावरून कुठेतरी पेच निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे गृहनिर्माण खातं यावं यासाठी मागणी केली होती आणि त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास हे युडी महत्वाचं. सुशांत, तुम्हाला थोडंसं थांबवतेय. उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदयजी, सगळ्यात आधी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्हाला पुन्हा तुमच्याकडे पुन्हा ते खातं आलेलं आहे उद्योग मंत्री म्हणून. या अगोदर सुद्धा तुमच्याकडे खातं होतं. आपली पहिली प्रतिक्रिया. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा मला उद्योग मंत्री म्हणून काम करायची संधी दिली. त्याच्याबरोबर मराठी भाषेचं देखील खातं त्यांनी माझ्याकडे देऊन ज्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्याच मराठी भाषेची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे, म्हणून मी त्यांचा आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं, मतदारांनी जे आम्हाला मॅन्डेट दिलेलं आहे, बहुमत दिलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून त्या जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू, महाराष्ट्राच्या जनतेची प्रामाणिकपणानं सेवा करू, हेच मला आपल्या मार्फत सांगायचं आहे. हो उदयजी, उद्योग खातं हे तुमच्याकडे जे आलेले आहे ते या अगोदर सुद्धा होतं. आता नव्यानं तुम्ही कुठून सुरुवात करणार आहात? पुन्हा रोजगाराचा प्रश्न आहे, बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांचा संपर्क होऊ शकत नाही. उदय सामंत ज्यांच्याकडे उद्योग खातं आहे ते आपल्याशी जोडले गेलेले होते, ते आपल्याशी संवाद साधत होते.